मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या जवळपास सोयाबीन, कापूस, तूर या 3 पिकासाठी 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि ह्या अग्रिमचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे। जवळपास 335 कोटी 90 लाख रुपयांचा पीक विमा हा जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि तो वाटपाला आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। तर कधीपर्यंत हा पीक विमा वाटप होणार आहे आणि हा जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतळ, स्वागत आहे कृषी मॅन YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, जिल्ह्यात जवळपास 3 पिकासाठी मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की 3 पिकासाठी पीक विमा मंजूर आहे आणि ते पीक म्हणजे सोयाबीन, कापूस आणि तूर। तर या 3 पिकासाठी हा पीक विमा मंजूर होता आणि जवळपास मला वाटतं ऑक्टोबरमध्ये याच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या की बाबा वाटप करून टाका 25%, परंतु ते वाटप झालेलं नाही। त्याच्या निधी देखील मंजूर झालेला होता, 335 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता, परंतु पीक विमा कंपनीने अद्यापही हा निधी सरकारवर लोटत आहे। पीक विमा कंपनी आणि सरकार पीक विमा कंपन्यांवर लोटत आहे की बाबा यांच्याकडून विलंब होत आहे, यांच्याकडून टाळाटाळ होत आहे वगैरे वगैरे। परंतु मित्रांनो, हा पीक विमा आता वाटपाला मंजुरी झालेली आहे आणि वाटपाची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। तर अधिसूचना जाहीर झाल्यापासून जवळपास 1 महिन्याच्या आत, परंतु राज्य व केंद्र शासनाचा प्रथम विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर या तरतुदीनुसार सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार विमा कंपनीने 335 कोटी 90 लाख रुपये अग्रिम विमा मंजूर केला आहे आणि हा वाटप होणार आहे। त्यात बघायचं झालं मित्रांनो, सोयाबीनसाठी 268 कोटी 50 लाख रुपये, त्याचबरोबर कापूस पिकासाठी 53 कोटी 18 लाख रुपये आणि शेवटी तूर पिकासाठी 14 कोटी 14 लाख रुपये मिळून एकूण 335 कोटी 90 लाख रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की परभणी जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। पाठीमागे परभणी जिल्ह्यातील जे पीक विमा घोटाळे समोर आले होते त्या कारणास्तव पाठीमागे परभणी जिल्ह्याचा पीक विमा वाटपाला विलंब झालेला होता। तर विमा कंपनीने पण 335 कोटी 90 लाख रुपये हे वाटपाचे मंजूर केलेले आहे आणि सरकारने त्यांना आदेश देखील दिलेले आहेत की वाटून टाका, तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा करून टाका। तर 2024च्या खरीपात परभणी जिल्ह्यातील 3,57,000 शेतकऱ्यांनी 7,63,781 अर्ज दाखल करत 5,24,267 हेक्टरवरील पिकांसाठी 2,777 कोटी रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते। त्यामध्ये शेतकरी हिश्श्याचा 7 कोटी 65 लाख रुपये विमा हप्ता भरणा करण्यात आलेला होता। तर राज्य शासनाच्या हिश्श्यानुसार 427 कोटी 17,97,000 रुपये, तर केंद्र शासनाच्या हिश्श्याचे म्हणजे 356 कोटी 98 लाख रुपये विमा हप्ता आहे। तर विमा कंपनीने शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम अदा केलेली नाही आणि अग्रिमची रक्कम अदा करण्यासाठी आता हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर असं हे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर तालुकानिहाय बघायचं झालं तर परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तालुक्यानुसार शेतकऱ्यांची संख्या देखील आहे। तर शेतकरी संख्या बघायची असेल किंवा तालुक्यानिहाय शेतकरी संख्या पाहिजे असेल पिकानुसार तर व्हिडिओला कमेंट करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तालुकानिहाय शेतकरी संख्या सांगणार आहे। तर हा पीक विमा 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचे चान्सेस आहेत आणि 31 मार्च पूर्वी बरेच निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होणार आहेत। त्यातच हा परभणी जिल्ह्याचा पीक विमा सुद्धा 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचे चान्सेस आहेत। तर अशी होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।